काल आपल्या महाविद्यालयामध्ये पदवी वितरण म्हणजे जे विद्यार्थी 19-20 मध्ये थर्ड इयरला पासआउट झाले त्यांचे पदवी वितरण जे आहे तो या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये पदवी वितरण समारंभ काल पार पडला. त्याला कॉन्व्होकेशन वगैरे आपण असं म्हणतो, दीक्षांत समारंभ मराठीत त्याला म्हणतात. तर तो समारंभ काल आपल्या महाविद्यालयात झाला. तर आपल्या जवळपास 64 विद्यार्थ्यांनी आपलं ग्रॅज्युएशन BSc पूर्ण केलेली आहे. त्यात मॅक्सिमम मुली आहे. ही एकच आनंदाची गोष्ट. मुद्दा असा आहे की काय आहे, हे शेवटची एक्झाम जी आहे ती आपल्याला माहिती MCQ पॅटर्न झाल्या वगैरे असं तसं. तर होऊन गेलं त्यांना आज डिग्री सुद्धा अलर्ट झाली आहे. आणि त्या डिग्रीवर काही असं लिहिलेलं नाही की कोविड बॅच वगैरे असं काही. आपलं जनरली बऱ्याच जणांच्या डोक्यात ते होतं मध्यंतरी की कोविडची बॅच आहे असं तसं काहीतरी त्या डिग्रीवर राहील किंवा मार्कशीटवर राहील. तसं काहीही नाही. जशी सगळ्यांच्या BScच्या डिग्री अगोदरच्या होत्या तशीच ही डिग्री आहे, म्हणजे तीच पात्रता याला ही आहे. त्याच्यामुळे हे होऊन जात आहे, आपलं निघून जात आहे वर्ष. ठीक आहे, त्या पद्धतीने सगळ्यांनी तयारी दाखवायची आणि पटपट आपलं पूर्ण जे सांगितलेलं वर्क आहे ते कम्प्लीट करायचं, म्हणजे जेणेकरून काय होत नाही, आपल्याला अडचण येणार नाही, आम्हालाही तुम्हाला मार्क देण्यासाठी अडचण येणार नाही. ठीक आहे, असं. चला आता आपण आपल्या टॉपिककडे वळू. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही 2 मिनिटात मला सांगू शकता. समजा आता हे जे एवढे आदिती अमोल मोरे, आदिती रिंढे, त्याच्यानंतर आता उपस्थितांमध्ये नाव घेतो, सांगतोय मी, मंगेश, नेहा, नंतर तनुजा, विकास, सृष्टी. यांच्या मला वाटतं असाइनमेंट तुम्ही दिलेलं नाही. असाइनमेंट सबमिट केल्या जे उपस्थित आहे त्यांचे नाव घेत आहे मी त्यामध्ये. तर आज तुम्ही 5 वाजेपर्यंत असाइनमेंट जमा करा. ओके, चला आता आपण आपल्या सिलेबसकडे वळू. Welcome dear friends in online chemistry lectures. Today we will discuss the B part of the unit 5th, magnetic property. मॅग्नेटिक प्रॉपर्टी हा पार्ट आपल्याला या ठिकाणी आता काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे. ठीक आहे, आता काय आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण एकदा बघू. तर काल आपण यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी स्टडी करण्यासाठी ज्या 3 टर्म्स आपल्याला यूज केलेल्या आहे, आपण 3 टर्म्स बघितल्या. त्या टर्म्स आपण काय केल्या, स्टडी केल्या. त्यामध्ये त्या टर्म्समध्ये मॅग्नेटिक मोमेंट, नंतर घेतलं आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, त्याच्यानंतर घेतलं आपण मॅग्नेटिक परमिबिलिटी. या माहिती आपण मॅग्नेटिकच्या पार्टमध्ये माहिती घेतली. नंतर आपण घेतलंय पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स अँड पॅरामॅग्नेटिझम. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स अँड पॅरामॅग्नेटिझम. ओके, नाउ व्हॉट इज पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स काय आहे, तर काल आपण डिस्कस केलं होतं की समजा एक असा सबस्टन्स की तो काय करतो, मॅग्नेटला अट्रॅक्ट करते. ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये त्याला प्लेस करू त्यावेळेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे म्हणतो आपण, ते त्या काय अलो टू पास, तो मूव्ह करतोय, पास करतोय. आणि दुसऱ्या भाषेत जर सांगितलं, मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जेव्हा त्याला ठेवतो त्यावेळेस मूव्ह फ्रॉम विकर टू स्ट्रॉंगर पार्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आपण क्रिएट केलेली आहे की ज्या पार्टकडे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्या ठिकाणी तो मूव्ह होतोय, त्याला ओढल्या जातो. थोडक्यात आपण अट्रॅक्ट केला जातो, ओढल्या जातो. Such substance is known as a paramagnetic substance and the phenomena or process is known as a paramagnetism. The substance which are attracted by magnet and when we place in magnetic field move from weaker to stronger part of magnetic field. Magnetic field मध्ये जो स्ट्रॉंगर पार्ट आहे तिकडे तो वीक पार्ट तो स्ट्रॉंगर पार्ट कडे तो सबस्टन्स काय होईल, मूव्ह होईल. ओके, एक्झाम्पल अल्युमिनियम, मॅग्नेज, ऑक्सिजन, प्लॅटिनम हे घेतलं आपण. त्याचबरोबर आपण तिच्या प्रॉपर्टी सुद्धा बघितल्या. बघा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्या आहेत तर ते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या काय असणार आहे ते बघू आपण. तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा मॅग्नेटिक फील्डमध्ये अट्रॅक्ट करतो, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो, एक गोष्ट. दुसरं, वेन दी सबस्टन्स आर प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस तो लाईन्स ऑफ फोर्सेस जे म्हणजे मॅग्नेट मधून निघणारे लाईन्स ऑफ फोर्सेस जे आहेत तो काय करतो, पास करतो. तो काय करतो, पास करतो. ओके, त्याच्यानंतर हे आपण एक्झाम्पल डायग्राम सुद्धा या ठिकाणी आपण दाखवले. अब्सेन्स ऑफ, बघा, ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड नाही त्यावेळेस अशा पद्धतीने राहील
आणि ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड आपण त्या ठिकाणी अप्लाय करतो त्यावेळेस त्याची पोझिशन ही या फॉर्म मध्ये राहील आणि हे जे आहे त्याचा अर्थ या सबस्टन्स मधून लाईन्स ऑफ फोर्सेस काय होत आहे पास होत आहेत. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे त्याच्या पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स हा कसा आहे पॅरलल अरेंज होतो मॅग्नेटिक फील्ड मध्ये. ओके, पॅरलल पोझिशन मध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये अरेंज होतो आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट यामध्ये या सबस्टन्स मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असतो. काय असतं अनपेअर इलेक्ट्रॉन. मग तो मॉलिक्यूल असेल आयन असेल ॲटम असेल त्यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असतो आणि ते ज्याच्यामध्ये अनपेअर असते पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतात. The magnetic susceptibility of paramagnetic substance is positive. It has a small value. म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी व्हॅल्यू कमी आहे पण ती पॉझिटिव्ह आहे. पण तेच आपण मॅग्नेटिक परमिबिलिटीची व्हॅल्यू जर विचार केला आपण तर ती किती आहे ग्रेटर दॅन 1 आहे. ती किती आहे ग्रेटर. आपल्याला माहिती आहे ती व्हॅल्यू जी आहे लाईन्स ऑफ फोर्सेस जे पास होतात ना आणि लाईन्स ऑफ फोर्सेस फ्रॉम व्हॅक्यूम याचा रेशो असतो. म्हणजे लाईन्स ऑफ फोर्सेस पास फ्रॉम सबस्टन्स डिवाइड बाय लाईन्स ऑफ फोर्सेस पास फ्रॉम व्हॅक्यूम स्क्वेअर मीटर मध्ये किंवा स्क्वेअर सेंटीमीटर तो जो लाईन्स ऑफ फोर्सेसचा आकडा आहे त्याचा रेशो घेतो आपण एकदा सबस्टन्स मधला आणि मग व्हॅक्यूम मधला आणि ती जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू म्हणजेच काय म्हटलं आपण परमिबिलिटी. तर आता थोडक्यात इथे एक लक्षात घ्या यामध्ये ही व्हॅल्यू जी आहे ही व्हॅक्यूम पेक्षा जास्त असते. म्हणजे याच्यामधून लाईन्स ऑफ फोर्सेस हे व्हॅक्यूम मधून जेवढे जातात त्याच्यापेक्षा इथे जास्त जातात. म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ वरची व्हॅल्यू जी आहे ती 1 पेक्षा जास्त आहे. म्हणजे जो व्हॅक्यूम आहे त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे येणारी जे उत्तर येईल आपल्याला तो जो आहे ते उत्तर 1 पेक्षा जास्त येईल. ओके असो ठीक आहे. आणि ह्या सबस्टन्स मध्ये हे जे बिहेवियर आहे याला म्हणायचं मॅग्नेटिझम. त्याच्यानंतर आपण मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची कशी काढायची हे बघितलं. त्यामध्ये आपण हा फॉर्म्युला बघा. मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कशी काढायची ती या ठिकाणी हा फॉर्म्युला सुद्धा आपण त्यामध्ये बघितलेलं होतं. त्याचं रिलेशन सुद्धा आपण या ठिकाणी हे बघितलेलं होतं. ठीक आहे. आता क्युरी टेम्परेचर वगैरे शब्द आलेला इथे काय आहे की लॉ काय आपण ते पुढं बघू. त्याच्यानंतर मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा कशी काढायची हा सुद्धा आपल्याला फॉर्म्युला झाला होता हा आपला की मॅग्नेटिक मोमेंटम जी आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची ते √n+2 इंटू n+2 BM. आता माहिती आपल्याला याचं मॅग्नेटिक मोमेंट हे जे आहे युनिट ते BM आहे. बोहर्स मॅग्नेट्रॉन असं आपण म्हणतो. आणि n म्हणजे काय नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन कारण यामध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन असतात. ठीक आहे. हे बघा लाईन्स ऑफ फोर्सेस पास होताना इथून दिसतात आपल्याला या पॅरामॅग्नेटिक मटेरियल मधून. ओके नाउ नेक्स्ट पार्ट घ्यायचा आपल्याला डायमॅग्नेटिक सबस्टन्स और डायमॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिक सबस्टन्स और डायमॅग्नेटिझम मीन्स काय आता ते बघू आपण. तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स और डायमॅग्नेटिझम प्रश्न समजा आपल्याला आता एमसीक्यू पॅटर्न असेल तर मग तो डेफिनेशन देईल आणि इज कॉल्ड ॲज खाली आपल्याला ब्लँक ठेवतील आणि खाली पर्याय देईल पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, डायमॅग्नेटिक सबस्टन्स, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, नन ऑफ दिस असं त्या ठिकाणी आपल्याला विचारतील. त्याचा प्रश्न पहिला तो काय बघा म्हणजे आपल्याला थोडक्यात डेफिनेशन काय ते बघा. द सबस्टन्स विच आर रिपेल बाय मॅग्नेट. कम्पेअर करा थोडंसं. हा पॅरामॅग्नेट मध्ये काय म्हटलं अट्रॅक्ट बाय मॅग्नेट. पॅरामॅग्नेटिझम मध्ये आपण म्हटलं अट्रॅक्ट बाय मॅग्नेट म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो पण इथे मात्र हा रिपेल होतो. एक त्याच्यानंतर अँड व्हेन वी प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर. आणि तिथे काय होतं वीक साईडकडून तो स्ट्रॉंग साईडकडे जात होता. इथे हा स्ट्रॉंगर साईडकडून वीकर साईडकडे किंवा पार्टकडे जातो. हा बेसिक डिफरन्स म्हणजे एकदम अपोजिट यामध्ये पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्सचं नेचर आहे. एक्झाम्पल्स काय बिस्मथ, अँटिमनी, कॉपर, वॉटर, अल्कोहोल, हायड्रोजन. these are the examples of a diamagnetic substance. हे डायमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल्स आहेत. अलग लक्षात. त्याच्यानंतर डायमॅग्नेटिक सबस्टन्स आर रिपेल बाय मॅग्नेट. ह्या कॅरेक्टरिस्टिक त्याच्या डेफिनेशन मधल्याच घ्या. त्याच्यानंतर व्हेन वी प्लेस मॅग्नेटिक फील्ड अलाउ टू पास लाईन्स ऑफ फोर्सेस बट विच लेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस तो पास करतोय पण व्हॅक्यूम पेक्षा कमी. मग आता सिंपल आहे बघा आपल्याला माहिती आहे की इथे जी व्हॅल्यू येते ती सबस्टन्स मधून पास केलेली आणि इथे येते व्हॅक्यूम मधून. ओके आता इथून सबस्टन्स मधून पास केलेली ही व्हॅल्यू जर कमी असेल आणि ही व्हॅल्यू जास्त असेल ते येणारं उत्तर हे फ्रॅक्शन मध्ये पॉइंट मध्ये येत आहे. बरोबर आहे. काय जे असेल व्हॅल्यू इकडे ती म्हणजे ही लेस दॅन 1 असणार व्हॅल्यू आहे. ही लेस दॅन 1 म्हणजे एक पॉईंट इथे टाकू शकता की याची मॅग्नेटिक परमिटिव्हिटी जी व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1 आहे. डायमॅग्नेटिक सबस्टन्स आर अरेंज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेट. समजा हा आपण या ठिकाणी ही फील्ड अप्लाय केली यामध्ये तर हा परपेंडिक्युलर या पोझिशन मध्ये राहील. आणि जो
पॅरामॅग्नेटिकचा विषय केला तो असा पॅरेल राहील. पण थोडक्यात काय आहे की अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स याचे यामध्ये आपल्याला पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिकचे पाहायला भेटतात. दुसरा सगळ्यात महत्वाचा पार्ट, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये अनपेअर इलेक्ट्रॉन आहे, इथे मात्र पेअर इलेक्ट्रॉन आहे, इथे फ्री इलेक्ट्रॉन नाही. अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणजे एकटाच इलेक्ट्रॉन तो फ्री असतो, पण पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, जोडी इलेक्ट्रॉनची, तो फ्री नाही राहत. बघा इथे दिला हा मॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, यामधून लाईन्स ऑफ फोर्सेस फक्त एकच गेलेली आहे, 5 लाईन फोर्सेस आपण घेतल्या होत्या, समजा दाखवल्या. म्हणजे हा थोडक्यात रिपेल करतो लाईन्स ऑफ फोर्सेसला, पास लेस लाईन्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस काय करतो, पास करतो. आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू, त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू होती, याची निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, लक्षात घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर एक एक्झाम्पल दिले आपल्याला, त्याची व्हॅल्यू बिस्मथची -1.4 × 10⁻⁴ EMU, इलेक्ट्रोमॅग्नेटिक युनिट. मॅग्नेटिक परमिटिव्हिटी ही लेस दॅन 1 असते, आत्ताच आपण बघितलं. The behavior of this substance or diamagnetic substance is known as, it's called as a diamagnetism. त्याला काय म्हणतो आपण, डायमॅग्नेटिझम. आता याचं मॅग्नेटिक मोमेंटचा आपला फॉर्म्युला मित्रांनो आपल्याला माहित आहे. आता आपण बघितलं की हा फॉर्म्युला मॅग्नेटिक मोमेंटचा कोणता, Q mu m equal to n √n into n+2. ओके, आता मला सांगा n म्हणजे काय, नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन इथे किती आहे, 0. मग इथं जर 0 असेल तर इथं किती, सरळ सरळ √0, म्हणजे उत्तर किती येतं, 0. उत्तर किती येतं इथं, 0. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा, या ठिकाणी अनपेअर इलेक्ट्रॉन नसल्यामुळे यांची किंमत 0 आली, म्हणजे मॅग्नेटिक मोमेंटम याची किती आली, 0 आली. या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंटम जी आहे ती किती आहे, 0 आहे. कशाची ही, डायमॅग्नेटिक सबस्टन्सची. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची काहीतरी व्हॅल्यू येते. नंतर आपल्याला घ्यायचा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स और फेरोमॅग्नेटिझम. बघा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिझम्स, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिझम आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. आपण सुरुवातीचं बघितलं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि पॅरामॅग्नेटिझम, नंतर डायमॅग्नेटिक सबस्टन्स, डायमॅग्नेटिझम, आता फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स अँड फेरोमॅग्नेटिझम. बघा बऱ्याच वेळेस तुम्हाला तुम्ही नेटवर टाकलं किंवा कुठं बघितलं पुस्तकात एखाद्या, तर कदाचित तुम्हाला असं होईल, अरे या ठिकाणी तर FERRI असं आहे. तर हा बघा, फेरो आणि फेरी हे दोन वेगवेगळे मॅग्नेटिझम्स आहे, लक्षात घ्या. सबस्टन्स, मॅग्नेटिक सबस्टन्स आणि मॅग्नेटिझम ते वेगवेगळे आहेत. त्याचं फेरो मॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरी मॅग्नेटिक सबस्टन्स हे वेगवेगळे आहेत. ठीक आहे, म्हणजे स्पेलिंग चुकलं व असं बऱ्याच वेळेस वाटू शकतं आपल्याला, तसं नाही ते. ओके, नाउ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स और फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय ते बघू आपण आता. द सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट बाय मॅग्नेट. म्हणजे आता हा बघा, हा कसा आहे, हा सिमिलर टू दॅट ऑफ द पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे. म्हणजे याचं नेचर हे पॅरामॅग्नेटिझम सारखं आहे थोडंफार, तिथं अट्रॅक्ट होतो, स्ट्रॉंगली नव्हतं. एक दुसरं, can also be magnetized when we place in magnetic field, can also be magnetized, are called as the ferromagnetic. Can also be magnetized याचा अर्थ काय माहिती का, तो इटसेल्फ मॅग्नेटायझेशनचं काम करू शकतो. उदाहरणार्थ त्याचं उदाहरण पहा, निकेल किंवा आपण लोखंड घ्या, आयर्न घ्या. तो जर आपण त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला काही काळ, म्हणजे मॅग्नेटला चिटकून ठेवला काही काळ, तर काय होतं, तो इटसेल्फ स्वतःहून तो Fe जो आहे किंवा आपण खिळा म्हणून लोखंडी, तो काय करतो, हे कॅरेक्टर मॅग्नेटिझमची कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे तो काय होतो म्हटलं, कॅन ऑल्सो बी मॅग्नेटाइज. सच सबस्टन्स आर कॉल्ड एज द फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. प्रत्येकदा ऐका, द सबस्टन्स विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्ट बाय मॅग्नेट अँड कॅन ऑल्सो बी मॅग्नेटाइज्ड, such substances are called as ferromagnetic substance and the behavior is known as the ferromagnetism. आलं लक्षात. एक्झाम्पल आयर्न, निकेल, कोबाल्ट. ओके, हे त्याचं एक्झाम्पल्स आहेत आणि त्याचे आलाय, आयर्न निकेलचे, कोबाल्टचे आलाय सुद्धा, मिक्सचर त्याचं. आलाय म्हणजे त्याचं मिक्सचर, मेटलचं मिक्सचर. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. याचं कॅरेक्टरिस्टिक काय फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, वरती काय म्हटलं, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट बाय मॅग्नेट, पहिलं कॅरेक्टर. दुसरं, when the substance we place in magnetic field, they allow to pass a less number of magnetic lines of forces through it as compared to the paramagnetic and diamagnetic substance. गंमत कशी बघा, हा काय करतो, लाईन्स ऑफ फोर्सेस अट्रॅक्ट करतोय, पास करतो, तो कमी करतो, कारण ते इटसेल्फ मॅग्नेटिझमचं कार्य करतो. म्हणजे डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिकच्या कंपॅरिझन मध्ये सुद्धा हा कमी लाईन्स ऑफ फोर्सेस काय करतो,
पास करतो. पण आता पुढचा भाग, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स शोज ऑल प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स टू मच ग्रेटर डिग्री. म्हणजे त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत ज्या त्या हा दाखवतो त्यापेक्षा थोडी जास्त व्हॅल्यूने. The ferromagnetic substance arrange parallel to magnetic field. हा पॅरलल फॉर्म मध्ये असतो मॅग्नेटिक फील्डच्या. म्हणजे ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो याची पोझिशन कशी येते, पॅरलल. The magnetic susceptibility of this substance is very small but positive and permeability is also very large. म्हणजे बघ, ससेप्टिबिलिटी ही कमी आहे, पॉझिटिव्ह आहे पण कमी आहे, आणि परमिबिलिटी ही खूप जास्त आहे. ही कशी आहे, खूप जास्त, एकपेक्षा खूप जास्त आहे. Such behavior of the ferromagnetic substance is called as ferromagnetism. Okay. Now, ferromagnetism is not a property of an isolated atom ion molecule. This arises due to the parallel coupling of magnetic moment and neighboring molecules. थोडक्यात काय आहे की याला जेव्हा आपण हा सबस्टन्स एखाद्या मॅग्नेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवतो आपण, तर काही काळानंतर तो इटसेल्फ काय करतो, मॅग्नेटाइज होतो, बरोबर आहे की नाही. तो पार्ट या ठिकाणी रिलेटेड आहे. नेक्स्ट पहा आपल्याला अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स और अँटी फेरोमॅग्नेटिझम्स. म्हणजे आता नावातच दिलं, अँटी फेरोच्या फेरोमॅग्नेटिझमच्या अगेन्स्ट पाहायचं, विरुद्ध पाहायचं आपल्याला. द सबस्टन्स विच आर व्हेरी वीकली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट. तिथे काय होतं, फेरोमॅग्नेटिझम इज स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड अँड कॅन बी मॅग्नेटाइज असं होतं. इथे कॅन नॉट बी मॅग्नेटाइज म्हणजे विरुद्ध आहे. जसं डाय आणि डायमॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिझम मध्ये विरुद्ध आहे, तसं इथे विरुद्ध आहे. तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट, हा वीकली अट्रॅक्ट. टू मॅग्नेटाइज, हा कॅनॉट बी मॅग्नेटाइज. लक्षात येते ना. आणि सच सबस्टन्स इज नोन ॲज अ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, and behavior is known as a anti-ferromagnetism. Examples पाहायचे, एक्झाम्पल्स दिले MnO, KnIF3 म्हणजे निकेल आहे, KNI म्हणजे नंतर पोटॅशियम निकेल. ओके, हा आहे. आणि हे जे सबस्टन्स आहेत हे काय आहेत, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहेत. आता याचे कॅरेक्टर काय, याचे कॅरेक्टर डेफिनेशन मध्ये दिसतात आपल्याला. एक, अट्रॅक्ट बाय व्हेरी वीकली, पहिले झालं. दुसरं आपलं, व्हेन वी प्लेस मॅग्नेटिक फील्ड allow to pass less number of lines of forces as compared to the para and ferromagnetic. म्हणजे पॅरा आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये जेवढ्या लाईन्स ऑफ फोर्सेस पास करतात त्यापेक्षा कमी फोर्सेस हा काय करतो, पास करतो. लाईन्स ऑफ फोर्सेस त्याच्याकडून पास करतो. सगळ्यात महत्वाचं, हा अँटी पॅरलल पोझिशन मध्ये असतो. म्हणजे पॅरलल पोझिशन मध्ये नाही, मॅग्नेटिक फील्ड मध्ये हा कोणत्या पोझिशन मध्ये असतो. आपण 2 मिनिटांसाठी थांबू, बाहेर थोडा आवाज आहे. ओके, हा कसा आहे, अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स अरेंज अँटी पॅरलल टू मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो तो अँटी पॅरलल म्हणजे पॅरलल पोझिशन मध्ये राहत नाही. आणि आपण वरचा जो म्हणला कसा राहतो, पॅरलल पोझिशन मध्ये. फेरोमॅग्नेटिझम हा पॅरलल पोझिशन मध्ये. ओके, त्याच्यानंतर the magnetic susceptibility of this substance is very small but positive. याची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कमी आहे पण पॉझिटिव्ह आहे. डायमॅग्नेटिक मध्ये मात्र ती कशी, निगेटिव्ह व्हॅल्यू येते. त्याच्यानंतर आता हे जे बिहेवियर आहे, या बिहेवियरला अँटी फेरोमॅग्नेटिझम म्हणायचं आणि सबस्टन्सला अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असं म्हणायचं. ओके, हे बघा या ठिकाणी आपल्याला याची पोझिशन दिसते की अँटी आहे. याचे लाईन्स ऑफ फोर्सेस किंवा मॅग्नेटिझमचा प्रकार जसा कसा आहे, तो हा अगेन्स्ट आहे. एक स्ट्रेट आहे, त्याचे एक अगेन्स्ट आहे. म्हणजे अशा प्रकारचे याच्यामध्ये काय आहे, त्यावेळेस लाईन्स ऑफ फोर्स आपण पास करतो ती पोझिशन आपल्याला अशा पद्धतीने दिसते. त्याच्यामुळे कमीच प्रमाणामध्ये हा पास होतो. इथे सुद्धा आपल्याला दिलेले बघा, हा फेरोमॅग्नेटिक आणि फेरीमॅग्नेटिक लक्षात घ्यायचं. हे बघा, लाईन्स ऑफ फोर्सेस जे याचे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय नाही केली त्यावेळेस असं असतं, आणि ज्यावेळेस अप्लाय करतो आपण त्यावेळेस बघा कशी. ओके, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये सुद्धा रॅन्डमनेस असणारी नो डाऊट, पण या फॉर्म मध्ये असेल. डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये यामध्ये तो अनपेअर इलेक्ट्रॉन त्या पोझिशन मध्ये नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी फील्ड मध्ये हा कोणतेच ऍक्टिव्हिटी दाखवणार नाही. इथे मात्र अपोजिंग फॉर्म असेल.
आलं लक्षात? ओके, हे हे जे आहेत ना, यामध्ये आपल्याला समजा आता डिस्क्रिप्टिव्ह असेल त्याच्यामध्ये काय असतं, क्वेश्चन विचारतात, डिस्टिंग्विश बिटवीन फेरोमॅग्नेटिझम, अँटी फेरोमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम असं विचारतात. या ठिकाणी फेरोमॅग्नेटिझमचा डिफरन्स आपण दिला आहे, जे पॉइंट्स आपण दिले त्यावरूनच हा आहे, तुम्ही वाचू शकता. नोट्समध्ये हे आहे दिलेलं सगळं, काय अडचण नाही. नेक्स्ट आहे द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आता आपण बघितली की पॅरामॅग्नेटिझमची कमी आहे पण पॉझिटिव्ह आहे, डायमॅग्नेटिझमची निगेटिव्ह येते, फेरोमॅग्नेटिझमची पॉझिटिव्ह येते, अँटीची अँटी फेरोची काय येते, स्मॉल येते पण खूप स्मॉल येते पण पॉझिटिव्ह येते. या गोष्टी बघितल्या. आता विषय काय, याच्या जी व्हॅल्यू जी आहे ती याचा टेम्परेचरवर काही परिणाम होतो का? टेम्परेचर जर इन्क्रीज डिक्रीज झालं तर हे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीवर काय परिणाम होतो ते आपल्याला बघायचं. ओके, काय परिणाम होतो आपला ते या ठिकाणी बघायचं. तर आता पहिला पॉईंट बघू आपण. मग त्यात सगळे झाले फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, आपल्याला ते सगळे कम्पेअर करायचं, अँटी, डाय, पॅरा हे सगळे त्यामध्ये घ्यायचे. बघा, मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स इंडिपेंडेंट अपॉन द टेम्परेचर. काय म्हटलं की मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जी आहे, तर आपण स्मॉल एक्स ने डिनोट करतो, एक्स सारखा सिंबल आहे. ही जी ससेप्टिबिलिटी आहे डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या केसमध्ये ही इंडिपेंडंट आहे. टेम्परेचर इन्क्रीज करा डिक्रीज करा त्याच्यावर त्याचा परिणाम होणार नाही, त्याच्यावर परिणाम होणार नाही, बरोबर आहे. पण हेच जर आपण आता या ठिकाणी दुसरे सबस्टन्स घेतले पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, तर बघा काय आहे. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सच्या बाबतीत काय म्हटलं, मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर, इनवर्सली प्रोपोर्शनल टू दी टेम्परेचर्स. ओके, याचं रिलेशन, हो आलं लक्षात, ते माईक म्यूट झाला होता माझ्याकडून. ओके, डायमॅग्नेटिक रिलेशन इंडिपेंडंट आहे, टेम्परेचरचा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीच्या वर काही परिणाम होणार नाही. पण कोणत्या केसमध्ये, जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स आपण घेतलं त्यावेळेस. पण तो जर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर मात्र त्याचं रिलेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ही पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सची डिक्रीज होत राहते आणि वाईस वर्सा समजा. ओके, अँड दस ओबेज क्युरीज लॉ. हा क्युरीज लॉ उभे करतो. आता काय क्युरीज लॉ आपण पुढे पाहू. विथ इन्क्रीजिंग इन टेम्परेचर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस डिक्रीजेस, जे आपण मगाशी बोललो ते झालं. ओके, with increasing temperature molar magnetic susceptibility of ferromagnetic substance decreases suddenly up to Curie temperature. म्हणजे इथे काय म्हटलं बघा, याचं रिलेशन जे दिलंय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचं रिलेशन जे आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचं, हे डिक्रीज होत राहतं जसं की टेम्परेचर इन्क्रीज होत राहील, पण कुठपर्यंत, क्युरी टेम्परेचर पर्यंत, ठराविक टेम्परेचर पर्यंतच. आणि त्याच्यानंतर मग होतं काय माहिती का, हा जो फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे हा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स राहत नाही त्या क्युरी टेम्परेचर नंतर, तो पॅरामॅग्नेटिक सारखं बिहेव करतो. पॅरामॅग्नेटिकचे जे नेचर आहे तसं तो काय करतो, बिहेव करतो. ओके, म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये थोडक्यात कन्वर्ट होतो त्याच्या प्रॉपर्ट्या. त्याच्यानंतर विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर एक्सएम, म्हणजे त्याचा अर्थ काय आला, मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ अँटी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स इन्क्रीजेस अप टू नील टेम्परेचर. बघा, फेरोमॅग्नेटिझम मध्ये क्युरी टेम्परेचर आलं, त्याच्या पुढे गेला तो पॅरामॅग्नेटिक कन्वर्ट होतो. अँटी फेरो मध्ये काय झालं, नील टेम्परेचर आलं. आणि पुढे काय म्हटलं, ऍट दिस टेम्परेचर द फेरोमॅग्नेटिक फेज अपीयर अँड द मोलार मॅग्नेटिक सबस्टन्स डिक्रीजेस डिक्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे ते सोबतच डिक्रीज झालं की टेम्परेचर सुद्धा काय होतं, डिक्रीज होतं. बघा हे दिले सरळ त्या डायग्राम सुद्धा आपल्याला कळेल. ए, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन मोलार मॅग्नेटिक, एक्सएम म्हणजे मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, लक्षात घ्या, फॉर डायमॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणजे काय, त्याच्यावर परिणाम होत नाही. टेम्परेचर ही टेम्परेचर आहे टी, इथं हा टेम्परेचर वाढवा याच्यावर परिणाम होणार नाही. बघा ही व्हॅल्यू जेवढी आहे. पण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये टेम्परेचर जर आपण वाढवलं तर ते डिक्रीज होतं, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथे बघा आता कसं आहे, या ठिकाणी ही व्हॅल्यू आहे समजा, आता ही जर या ठिकाणी टेम्परेचर हे
मोलार मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सची. या ठिकाणी ही जर टेम्परेचर इन्क्रीज होत राहिलं, या ठिकाणी टेम्परेचर जर इन्क्रीज होत आहे, अशा वेळेस काय होतं बघा, ठराविक पॉइंट पर्यंत तो इन्क्रीज होत राहील, टेम्परेचर इन्क्रीज होत राहील, एक्सएम डिक्रीज होत राहील. पण एक पॉइंट येतो, एक